नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ. आपण सुरू केली आहे लाडक्या बाप्पाच्या गोष्टींची सिरीज. चला तर पाहूया बाप्पाचं नाव. सर्वांना आवडली का बाप्पाच्या जन्माची कथा? पार्वती मातेने मुळापासून पुत्र घडविला. चला तर मग आज पाहूयात त्याच्या नावाची कथा. पार्वतीने पुत्राची मूर्ती घडविताना मनात विचार केला आणि तेच संस्कार घडत असलेल्या मूर्तीवर पडत गेले. आज्ञाधारी, समजदार, हुशार आणि ओम नमः शिवाय म्हणत तिने मळाच्या मूर्तीत प्राण आणले. पाहते तर काय, तिला हवं तसं बाळ तिच्यासमोर उभं राहिलं. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. मातृभक्त पुत्राने मातेला नमस्कार केला. मातेने त्याला गोड खाऊ खायला दिला आणि म्हणाली, मी स्नान करीत आहे, तोपर्यंत आत कोणालाही प्रवेश करू देऊ नकोस. पुत्र म्हणाला, अवश्य माते, आणि ती तिथून निघून गेली. पुढे काय झाले? शिव तपस्येतून आपल्या गृहाकडे आले, पण दारात थांबलेल्या बालकाने त्यांना अचंबित केले. तो मातृ आज्ञाधारक होता. मातेने सांगितल्याप्रमाणे आत कोणालाही सोडायचे नाही म्हणून आज्ञा पाळत होता. शिवांनी त्याला खूप समजावले, मला आत जाऊ दे, बालका हे माझेच गृह आहे. परंतु बालक काही केले ऐकायना. आता शिवांचा राग अनावर झाला. बालकाने आपल्या पित्याला ओळखले नाही, कारण पार्वती मातेने त्याला आपल्या पित्याबद्दल सांगितलेलेच नाही. मग दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. शिवांच्या रौद्र रूपाने त्यांच्या त्रिशूळाने बालकाचा शिरच्छेद केला. बालक माते म्हणून जोरात ओरडून धरणीवर कोसळले. तोच माता पळतच बाहेर आली. पाहते तर काय, तिचा पुत्र धरणीवर शिराशिवाय पडलेला. ती खूप रडली. शिवांना म्हणाली, स्वामी, तुम्ही आपल्याच पुत्राला मृत्यू दिलात. हा आपला बालक आहे. शिवांनी पार्वतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. माता पार्वती खूप चिडली. तिने घोषणा केली, माझा पुत्र जीवित नाही झाला तर ही सर्व सृष्टी मी नष्ट करीन. शिव तिला समजावत होते, गतप्राण झालेल्या जीवाला पुनर्जीवित करता येत नाही. माता संतापली. पृथ्वीवर प्रलय आला. सर्व सृष्टी हादरून गेली. माता काही केल्या शांत होईना. देवदेवतांना कैलासावर पाचारण करण्यात आले. कोणाचाही उपाय मिळेना. आता करायचे काय? मग शिव आपल्या सेवकांना सांगतात, चारही दिशांना जी माता आपल्या बाळाकडे पाठ करून झोपली असेल त्या बालकाचे शिर कापून आणा. आज्ञा घेताच सेवेकरी जीव ओतून कामाला लागले. सूर्यास्त झाला, पण कोणतीच माता पुत्र असे मिळाले नाहीत. तोच एका नदीकाठी एक हत्तीण आपल्या पिलाकडे पाठ करून झोपलेली दिसली. सेवेकरांनी तिच्या पिलाचे शिर कैलासावर आणले. शिवांनी आणि ते शिवांच्या स्वाधीन केले. शिवांनी लगोलग ते शिर आपल्या बालकाच्या धडावर स्थापन केले आणि पुत्राला जीवनदान दिले. सर्वांनी एकच जयघोष केला. माता शांत झाली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने बालकाला जवळ घेतले. हत्तीचे मस्तक बसवण्यात आले, त्यामुळे त्याचे नाव गजानन ठेवण्यात आले. सर्व देवदेवतांनी बालकाला आशीर्वाद दिले. सर्वात श्रेष्ठ प्रथम पूजेचा मानकरी ठरेल बालक ब्रह्मदेव म्हणाले. सर्वात बुद्धिमत्ता, बुद्धीची देवता म्हणून ओळखला जाईल विष्णू म्हणाले. 14 विद्या 64 कलांचा अधिपती होईल. सर्व गणांचा अधिपती म्हणून त्याचे नाव सर्वानुमते गणपती देखील ठेवण्यात आले. गणपती बाप्पाने सर्व देवतांना वंदन करून आशीर्वाद घेतले. सर्वांनी गणपती बाप्पाचा जयघोष केला. सृष्टी पुन्हा आनंदली. पशुपक्षी, वेली, फुले, फळे गजबजून गेली आणि गोष्ट ऐकणारी मुले खूप खुश झाली. हो की नाही मुलांनो? चला तर मग आता आपल्या पाहूया बाप्पाच्या बालपणीच्या गोष्टींची सफर. धन्यवाद.